तर या सर्वांस मिळून अनुबंध चतुष्टय असे म्हणतात. तर हे अनुबंध चतुष्ट ह्या ग्रंथामध्ये आहेत. त्यामुळे विचारी पुरुष पंचीकरण ग्रंथाचा अधिकारी आहे आणि हे पंचीकरण विचारी पुरुषाला मुक्त केल्याशिवाय राहत नाही. पंचीकरणाच्या साह्याने आपण या भवसागरातून पार पडू शकतो. आणि गीतेमध्येही असंच म्हटलेलं आहे, ममेवंशो जीवलोके जीवभूत सनातन. हा जीव सनातनपासून पूर्वीपासून हा परमेश्वराचा अंशच आहे. पण हा जीव परमेश्वराकडे बघत नाही, त्याला मिळवण्याचा प्रयत्न करत नाही आणि संसारामध्ये दिवसभर कष्ट करत बसतो आणि विषयांचंच चिंतन करतो. जैसा मृगशीन मृगजळी अशी जीवाची अवस्था होते. जसा हरिण पाण्याच्या शोधासाठी जातो, जवळचे थोडे पाणी आहे तो पित नाही आणि इकडे तिकडे रानोमाळ भटकतो. शेवटी पळून तो मृत्युमुखी पडतो. तसंच या सर्व जीवांची अवस्था झाली आहे. म्हणून हे विषय विषाप्रमाणे त्यागले पाहिजे आणि विषय आपला नारायण झाला पाहिजे. म्हणजेच ज्ञान, हे आत्मज्ञान, परमशांती ही आपल्याला मिळाली पाहिजे. विषय तो त्यांचा झाला नारायण, न आवडे जनधन माता पिता. मग विषय कसे हे विषाप्रमाणे त्यागले तरच आपण परमार्थात प्रगती करू शकतो. आणि विषयाचं चिंतन सतत केलं तर आपल्या जवळ देव असून जवळ समाधान असून ते आपल्याला मिळत नाही. तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी. यासाठी आपण ह्या पंचीकरणाचा जास्तीत जास्त अभ्यास केला पाहिजे. तसेच एके ठिकाणी तुकाराम महाराजांनी म्हटले, जीव अवघे देव खोटा नागवी संदेह. हे सगळे जीव काय आहेत? देवच आहेत, पण त्यांना त्यांच्या देवातले आतल्या देवाची ओळख नाही म्हणून ते दुःख भोगत आहेत. आपण आपला विचार कधीच करत नाही. आपल्याला आतमध्ये आपल्याला अन्नाचं पचन कोण करतं, आपल्याला झोपवतं कोण, उठवतं कोण, रस्त्यावरून जात असताना ट्रॅफिकमध्ये एखादा हॉर्न वाजला गाडीचा तर आपल्याला पटकन बाजूला कोण नेतं? मग आतमध्ये देव आहे, कळणेवाला देव आहे. म्हणून मग तोच आपल्याला पटकन बाजूला जा अशी प्रेरणा देतो. म्हणून आपल्या आतल्या देवाचा आपण विचार केला पाहिजे. तर आत देव कसा आहे? सत चित आनंद. सत म्हणजे आत्म नेहमी आहे, तो आत्म्याचं स्वरूपच हे आहे. सत चित आनंद. सत म्हणजे नेहमी राहणारा, चित म्हणजे त्यालाच कळतो आणि आनंद म्हणजे आनंद विषया वाचून जो आनंद आहे तो आपल्या आत्म्याचा स्वचा आनंद आहे. मग हेच आत्मज्ञान सचित आनंद कसा आहे, मी कोणत्या पद्धतीने मला समजता येईल, हेच या ग्रंथामध्ये वेगवेगळ्या दृष्टांतांनी सिद्धांतांनी सांगितलं आहे. मग या ग्रंथात मुमुक्षूचा अर्थच अत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. सगळ्यात जे दुःख आहे ते आपल्याला जन्ममरणाचे दुःख आहे. आपण भरताना बरेच लोकांना बघतो, पण आपल्याला असं वाटतच नाही की एक दिवस आपल्याला सुद्धा ही वेळ येणार आहे. मग ह्या वेळेच्या अगोदर आपण काय तयारी करायला पाहिजे हे आपण लक्षात घ्यावे. आपण 2 दिवसाच्या प्रवासाला जायचं तर सकाळपासून काय काय लागेल, ब्रश, टूथपेस्ट, कपडे, आपले जे काय वस्तू आवश्यक आहे त्या सगळ्यांची लिस्ट करून यादी करून बॅगमध्ये भरतो आणि 2 दिवसाच्या प्रवासाला जातो. फक्त 2 दिवसाच्या प्रवासाला एवढी काही तयारी करतो. पण आता आपल्याला ह्या देहातून दुसरीकडे जायचंय, त्यावेळेस आपल्याला काय करावं लागेल ह्याची तयारी आपल्या कधीच विचारात येत नाही. मग ह्या देहातून आपल्याला जायचं एक दिवस हे नक्कीच आहे. जैसे जीर्ण वस्त्र सांडेजे नूतन वेडेजे तैसे देहांतराते. जसं जुनं वस्त्र आपल्याला काढून टाकतो आपण आणि नवीन घालतो, तसंच आपलं हे शरीररूपी वस्त्र टाकून आपल्याला नवीन वस्त्र परिधान करायचे असते. मग हे नवीन वस्त्र परिधान करावे किंवा करू नये, पुनर्जन्म यावा किंवा न यावा हे आपल्या मनावर अवलंबून आहे. परंतु आपल्याला जर मोक्षपदाला जायचं असेल तर आपल्याला पुन्हा जन्माला यायची गरजच नाही. मरण माझे मरून गेले मज केले अमर. म्हणून या ग्रंथाला, या अध्यात्मविद्येला शांकरी विद्या अध्यात्मविद्या असं म्हणलेलं आहे. मरणमारी विद्या म्हणजे आपलं मरणच संपतो. तुका म्हणे मरणची सरे. मग आपल्याला काय होतं? आनंदाची प्राप्ती होती. मग आनंद, आपण हा आनंद एकाने मिळवला की तो दुसऱ्याला आपण देऊ शकतो. आपण एक गणित
गीत ऐकतो, ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो, राह में आए जो दीन दुखी, सबको गले से लगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. मग एकदा आपल्याला आपल्या आतल्या ज्योतीचं, आपल्या आत्म्याचं, आपल्या आनंदाचं, आपल्या स्वरूपाचं, आपल्या आतल्या देवाचं दर्शन झालं, ज्ञान झालं, तर मग आपल्याला सहजच असं वाटतं की आपण हे इतरांमध्ये शेअर करावं. साधं आपण व्हॉट्सअपवर पाहतो, एखादा छान सुविचार असेल तर लगेच आपण आपल्या मित्राला शेअर करतो, मैत्रिणीला शेअर करतो की त्यालाही या व्हॉट्सअपच्या शुभ संदेशापासून आनंद मिळावा, म्हणजे पॉझिटिव्हिटी वाढत जाते. तसंच या ग्रंथामुळे सुद्धा पॉझिटिव्हिटी वाढत जाते आणि नकारात्मक गोष्टीला काही वाव मिळत नाही. म्हणून या ग्रंथाचं वैशिष्ट्य खूप महत्त्वपूर्ण आहे. या ग्रंथाची रचनाच अशी केलेली आहे की या ग्रंथात छोटे छोटे दृष्टांत, सिद्धांत, दोहे, गीतेतील प्रमाणं, याच्यातील श्लोक, ज्ञानेश्वरीतील ओव्या, अमृत अनुभवातील ओव्या, चांगदेव पासष्टीतील ओव्या, विचारसागर, विचार चंद्रोदय या ग्रंथांचाही आधार आपल्याला घेता येतो. या ग्रंथामधून आपल्याला आपली खरी सोडवणूक करता येते आणि आपल्या खऱ्या स्वरूपाला आपण पात्र होऊ शकतो. तर पहिल्यांदा त्यांनी चौपाई सांगितलं, घना धडानो भ्रमथयो जीवने, एटले देहमाने पोते आपणे, ते सारू फरे चोराशी लक्ष योनीने, फरी पामे जन्म मरणने. आता हे चौपाई आहेत गुजराती भाषेतल्या आणि ह्या चौपाईचा अर्थ सांगितलेला आहे. आणि जीव म्हटल्याने तो अविद्यापादिक प्रत्येगात्मा पुष्कळ दिवसाचा त्याला भ्रम झालेला असतो. भ्रम म्हणजे भ्रांती, भ्रांती म्हणजे अध्यास, म्हणजे एक असताना एक वाटणं. जशी दोरी पडली आणि आपल्याला वाटतं सर्प, तसं त्या जीवाला भ्रांतीमुळे आपण जीव जीव असं वाटत असतं. अनादिकालाच्या हा भ्रांती असते, त्यामुळे तो स्वतःचा आपला देह तोच मी आहे, तो आणि त्या देहसंबंधीचे माझे आहेत असा भ्रम करून बसतो आणि देहरूप मी आहे असं समजून तो देहाच्याच रात्रंदिवस सुखी करण्याच्या मागे धावत असतो. परंतु हा देहच कसा आहे, मुळात दुःखरूप आहे. देह दुःखाचे भांडार, देह रोगाचे भांडार, देह दुर्गंधीची चार, देह अपवित्र, हे सगळं आपल्या ग्रंथातून वाचतो. परंतु देहाचं खरं रूप ते आहे, पण याच देहाने आपल्याला आतला आनंद, आत्मदेव हे आपल्याला कळत असतो. म्हणून या देहाला एकीकडे चांगला आणि एकीकडे वाईट असेही सांगितलं आहे. देह उत्तम चांगले, देह सुखाचे घोसले, देह साधले परब्रह्म केवळ. मग या देहाने आपल्याला ब्रह्माला पर्यंत पोचता येतं. या देहाने आपल्याला साक्षात्कार करून घेता येतो. हे देह म्हणजे एक प्रकारचं जंक्शन स्टेशन आहे. जसं जंक्शन स्टेशन सगळ्या मार्गांनी गाड्या जातात, ज्याला ज्या मार्गाने जिथे जायचं आहे तिथे तो जाऊ शकतो. तसंच हा नरदेह सुद्धा एक जंक्शन स्टेशन आहे. त्यामध्ये आपण पुण्य करून स्वर्ग वैकुंठ अशा लोकांना पण जाऊ शकतो. पाप करून नरक योनी, आता आपल्याला नरक म्हणजेच पशु पक्षी ह्यांची लोणी पाहतो आपण, त्यांना त्यांच्या जीवाचं ज्ञान नसतं, खाण्याची सुद्धा त्यांच्या अडचण होत असते, त्यांना भूक लागली असं म्हणता येत नाही. मी थकून गेलो, मला आता गाडी चालवत नाही, मला आराम द्या असंही तो बोलू शकत नाही. किती परवश जीवन असतं प्राण्यांचं बघा. मग हेच आपल्या समोरचाच नरक आहे. आपण म्हणतो नरक कोणी बघितला, पण हे आपण आपल्या समोर या लोकांची अवस्था, या प्राणीमात्रांची अवस्था, त्यांना स्वातंत्र्य नसतं, हे सगळं काही बघतो. म्हणून आपण पाप करताना थोडा तरी विचार करायला पाहिजे. म्हणून पाप करून अशा या योनीला जातात आणि पाप आणि पुण्य करून परत नरदेहाला पण तो प्राप्त होऊ शकतो. आणि ज्ञान संपादन करून पुन्हा तो योनीला येत नाही, असेही त्याला आत्मानंद, ब्रह्मानंद आणि ब्रह्मस्वरूपावर तो जाऊ शकतो. ह्यालाच म्हणतात वारी वारी जन्म मरणाते वारी. मग आपल्याला देवी माता देव आपल्याला कृपा करतात आणि काय करतात, गुरुकडे पाठवतात. तर कृपा किती असतात, 4 कृपा असतात. ईश्वर कृपा, गुरु कृपा, शास्त्र कृपा आणि अंतःकरण कृपा. आपण आधी सकाम कर्म करतो, नंतर निष्काम काही कोणाकडून अपेक्षा न घेता कर्म करतो. मग त्या कर्मातून
चित्त शुद्ध होते आणि आपल्याला भगवंत प्रसन्न होतो आणि तो आपल्याला गुरुकडे पाठवतो. मग गुरु आपल्याला शास्त्राकडे पाठवतात, शास्त्र देतात आपल्या हातात आणि असेच शास्त्र आपल्याला शिकवतात. आणि या शास्त्राच्या शिकवण्यातून किंवा शास्त्राच्या अध्ययनातून, श्रवण मनन निधिध्यासनातून आपल्याला आपली मुक्ती साध्य करता येते. श्रवण मनन निधिध्यासन आणि तत्व पदार्थ शोधन. मग आपल्याला ही अंतरंग साधने गुरु आपल्याला सांगतात. मग ह्या जीवाला ह्या पद्धतीने आपल्या आपल्या कर्माप्रमाणे निष्काम कर्म झाल्यानंतर ईश्वर कृपा होते आणि गुरुकडे भेट होते. गुरु आपल्याला भेट करून देतात किंवा येऊन आपल्याला ज्ञान देतात. गुरु गारुडी आला. मग अशाच पद्धतीने आमचा सुद्धा प्रवास झालेला आहे. आणि मग गुरुचा अनुग्रह घेतल्यानंतर आणि गुरु अनुग्रह घेतल्यानंतर गुरुच्या आज्ञेप्रमाणे अध्ययन सुद्धा केले पाहिजे. आपण आलो गुरुकडे, एक दिवस ऐकलं नंतर नाही, असं नाही चाललं. तर आपल्याला अनादिकालाचा जो भ्रम झालेला आहे तो भ्रम दूर करण्यासाठी सातत्याने काही काळ आपल्याला गुरुच्या सहवासात, शास्त्राच्या सहवासात राहावं लागतं. मग ते गुरु आपल्याला शास्त्राद्वारे आपली ओळख करून देतात, स्वची ओळख. मग गुरुनी स्वची ओळख शास्त्राने करून दिल्यानंतर आपलं अंतःकरण आपल्याला सहाय्य करतं आणि निश्चयापर्यंत पोहोचवतो. मग आपल्याला अंतःकरण कृपा होते. आणि एकदा आपला पक्का निश्चय झाला, मी आत्मा आहे, आत्माच ब्रह्म आहे, हे झाल्यानंतर मग आपल्याला कुठलेही शास्त्र, कुठलेही गुरु काही शिकवण्यासाठी आपल्याला त्याची गरज नाही. मग तो शिष्य गुरु नैव या भूमिकेवर प्राप्त होतो. गुरु नैव शिष्य. मग गुरु त्या शिष्याचा आत्माच हा गुरु बनतो. मग ज्ञानेश्वर महाराजांनी एकीकडे म्हटले, ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, अखंडित सेवा करा त्याची. मग तुझा आत्मा हाच गुरु झाला. गुरु म्हणजे समुद्रासारखे असतात. गुरूंना कुठलीही उपमा देता येत नाही. गुरु आपल्याला अहोरात्र कष्ट करून आपल्याला सातत्याने, आपल्याला लहान मुलाला जसं आई थोडं थोडं घास भरवते तसं आपल्याला रोज एक एक तास असं श्रवण करून हे आपल्याला ज्ञान आपल्यामध्ये आत्मसात करून देतात. आणि हेच आपण आत्मसात करून घेतलं आणि त्यांच्यावर निष्ठा ठेवली, शमदमादी सटसंपत्तीप्रमाणे सगळे गुण आपल्यामध्ये आले तर निश्चितच आपण मोक्षपदाला प्राप्त होऊ शकतो. आणि आपला हे देहरूपी जे घट आहे या घटाची आपण चांगल्या प्रकारे जोपासना करू शकतो. याचा अर्थ देहाला खूप नटवावे, चांगले अलंकार घालावे असं नाही, तर देहातून जे आपण साध्य केलेलं आहे आत्मज्ञान, ते आत्मज्ञान आपण इतरांना देऊ शकतो. मग हीच आपली गुरुची सेवा घडते. म्हणून मग अशा गुरूंना आपण सतत सातत्याने आपल्या स्मरणात ठेवलं पाहिजे. मग आपल्याला जेव्हा जेव्हा गरज पडेल त्या त्यावेळेस आपल्याला आतून स्फुरण येतं आणि प्रत्येक शास्त्राची उकल आपोआप होत असते. हा पंचीकरण ग्रंथ एकदा आपण छान प्रकारे श्रवण केला, श्रवण मनन निधिध्यासन, तर इतर ग्रंथामध्ये सुद्धा आपली प्रवृत्ती होते आणि इतर ग्रंथातील आपल्याला गूढ रहस्य सहज समजल्या जातात. म्हणून हा ग्रंथ एक पाया आहे. जसा पाया मजबूत असेल तर इमारत चांगली मजबूत बनते, तसंच आपल्या अध्यात्माचा पाया म्हणजेच हे पंचीकरण. हे ग्रंथ वाचल्यानंतर आपल्याला ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, विचार चतुर्दय, विचारसागर, पंचदशी, एकनाथी भागवत, हस्तामलक, योग वसिष्ठ सार असे कितीतरी ग्रंथ आपल्याला चांगल्या पद्धतीने समजले जातात. आणि मग हे समजल्यावर आपल्यालाही त्याचा आनंद घेता येतो आणि इतरांनाही आनंद देता येतो. आणि मग आपल्या देहबुद्धी ती आत्मबुद्धी करावी आणि विधेयपणे मुक्ती भोगीत जावे, ह्या पदाला आपण प्राप्त होतो. तेव्हा ह्या ग्रंथामध्ये सुरुवातीलाच भ्रमाचा विपरीत बुद्धिविषयक दृष्टांत दिला आहे की दृष्टांतातून एक एक गोष्ट त्यांनी आपल्याला समजावून सांगितली आहे. दृष्टांत दिल्यानंतर आपल्याला एक पद्धतीने, चांगल्या पद्धतीने, जसं आपण लहान मुलांना गोष्टी सांगतो, शाळेमध्ये आपण लहान मुलांना प्रामाणिक राहा, खरं बोला असं नुसतं सांगितलं तर त्याला एवढं वाटणार नाही. पण आपण त्याच्यासाठी एक गोष्ट सांगतो. एक लाकूड तोड्या होता, तो लाकडं तोडत होता. लाकडं तोडता तोडता त्याची कुऱ्हाड नदीमध्ये पडते, विहिरीत पडते. पण मग तो काय करतो, तो देवाला करुणा बघतो, हे देवा आता माझी कुऱ्हाड नाही मिळाली तर मी लाकडं कसे तोडू, लाकडं तोडले नाही तर घरी काय घेऊन जाऊ, पैसे वगैरे कुठं मिळतील मला, मग काय करणार मी. मग इतक्यात त्याला देवी प्रसन्न होते आणि मग देवी माते म्हणते, काय झालं लाकूड तोड्या, का रडतोस. मग तो म्हणतो, देवी माते
माझी कुऱ्हाड या विहिरीत पडली. ती म्हणते थांब, तुझी कुऱ्हाड मी आत्ता काढून आणते. मग एक उडी मारून पोर येते देवी, ती काढते चांदीची. ही आहे का तुझी? तो म्हणतो नाही, ही माझी नाही, ही तर चांदीची. मग पुन्हा एकदा उडी मारतो आणि परत वर येतो, सोन्याची आणतो. ही आहे का तुझी? तो म्हणतो ही पण नाही. देवी माते, सोन्या चांदीच्या कुऱ्हाडी घेऊन आम्ही कशाला रानात जाऊ? माझी ही सुद्धा नाही. मग देवी पुन्हा एकदा उडी मारते आणि परत वर येते आणि त्याची लोखंडाची कुऱ्हाड काढून देते. ही आहे का तुझी? तो म्हणतो हो हो, हीच माझी कुऱ्हाड. मग देवी त्याच्यावर प्रसन्न होते आणि त्याला दोन्ही कुऱ्हाडी बक्षीस म्हणून देते. मग याच गोष्टीवरून जर आपण मुलांना सांगितलं, त्यांनी पहा त्याची जेव्हा कुऱ्हाड आली तेव्हा तो माझी म्हणाला, त्याने खोटं बोलला का? मग त्या गोष्टीवरून मुलांना आपण खोटे बोलू नये ही गोष्ट शिकवू शकतो. जशी ही गोष्ट शिकवली तसंच आपल्याला ह्या ग्रंथातून एकेका दृष्टांताद्वारे एक एक गोष्ट समजवली आहे. तर सुरुवातीला त्यांनी एक दृष्टांत दिला आहे. अज्ञानाने आपण आपला देह समजतो, खरे पाहता तो देह नसून सच्चिदानंद ब्रह्मरूप असा आहे. तर भ्रमामुळे त्याला हे वाटत असते. ह्याचा दृष्टांतामध्ये एक कोणी ब्राह्मण असतो.